हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यांमध्ये होणार। पहिलं मतदान 19 एप्रिलला, शेवटचं 1 जूनला, तर 4 जून रोजी निकाल लागणार। देशभरामध्ये आचारसंहिता लागू। लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात मतदान होणार। 19, 26 एप्रिल आणि 7 मे, 13 मे, 20 मे रोजी राज्यातील मतदान पार पडेल। 19 एप्रिलला राज्यातील पहिल्या टप्प्यामध्ये मतदान नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये मतदान पार पडेल। महाराष्ट्रामध्ये 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान विदर्भातील वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम मध्ये मतदान होईल। 7 मेला महाराष्ट्रातील मतदानाचा तिसरा टप्पा असेल। लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि माढ्यामध्ये मतदान। महाराष्ट्रामध्ये 13 मेला चौथा टप्पा रावेर, जळगाव, जालना, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगर, शिरूर, नंदुरबार, मावळ आणि पुण्यात मतदान पार पडेल। महाराष्ट्रामध्ये 20 मे रोजी 5व्या टप्प्यातील निवडणूक धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 जागांवर मतदान। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि वायव्य मुंबईमध्ये मतदान पार पडेल। देशातील 97 कोटी मतदारांपैकी 49 कोटी पुरुष तर 47 कोटी महिला मतदार। निवडणुकांसाठी 55 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम तयार। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। भाजप आणि एनडीए निवडणुका लढण्यासाठी तयार। लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर पंतप्रधान मोदींचं ट्विट, तर सलग तिसऱ्यांदा देशातील जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल असा विश्वास व्यक्त। 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची ही घोषणा। आंध्र प्रदेशात 13 मे, अरुणाचलमध्ये 19 एप्रिल, सिक्कीममध्ये 20 एप्रिल, तर ओडिशामध्ये 25 मे आणि 1 जूनला मतदान। 2 टप्प्यांमध्ये होणारी निवडणूक 5 टप्प्यांमध्ये का? आयोगाने खुलासा करावा। महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवरून प्रकाश आंबेडकरांचा थेट निवडणूक आयोगाला सवाल। TV9 नेटवर्कच्या ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 73 आणि इंडिया आघाडीला 7 जागा मिळणार, तर भाजपला 70 तर काँग्रेसला 1 जागा मिळण्याचा अंदाज। TV9 नेटवर्कच्या ओपिनियन पोलनुसार पंजाबमध्ये आपला 11 जागा, भाजपला 2 जागा मिळण्याची शक्यता, तर पंजाबमध्ये काँग्रेसचा खातंही उघडणार नाही असा अंदाज। TV9 नेटवर्कच्या ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये एनडीएला 38 तर इंडियाला 2 जागा मिळण्याचा अंदाज। वृद्ध साहित्यिक कलाकारांना 5000 मानधन मिळणार। ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठीच्या कल्याणकारी मंडळाला 50 कोटी अनुदान। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर 8 लाख हरकतींची छाननी सुरू। संपूर्ण छाननीनंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलतात, दानवेंचा खैरेंवर आरोप। तर कुणी एकाकीपणाने वागत असेल तर पक्षप्रमुखांना कळलं पाहिजे, दानवेंचं वक्तव्य। राहुल गांधी मुंबईमध्ये दाखल, उद्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा, तर आज धारावीमध्ये काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, रोड शोचं आयोजन। प्रियांका गांधी यात्रेमध्ये सहभागी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।